नमस्कार मंडळी. तर आता आमच्यात मायका देवीला जायची गडबड चालली आहे बघा. कारण मायका देवीला जायचं म्हटलं की हे सगळ्या नैवेद्य करायला लागतो. मोदक, कानावलं, कापण्या करायच्या चालल्या त्या बघा. आणि हे आता करायचं हे एवढं तेवढं तळायचं राहिले तर आता एवढं तळून घेणार. तर आता तळून घ्यायचं तर हे बघा किचनवर किती राडा पडला आहे बघा. असं काय करायचं म्हटलं की सगळे घाण होती आणि उरकत पण नाही. तर बाहेर PVPचं बल्ब घालण्यासाठी वायरमॅन आले, त्यांचं घालायचं चालले ती बल्ब. तर इकडं भजी करायला घेतले ते बघा. भजी आणि ही भाकरी करायला लागल्या. कारण भाजी भाकरीचा नैवेद्य असतो. दूध वळायला भाजी भाकरी, कानावलं, मोदक आणि कापण्या द्यायच्या असते. तर ही हरभऱ्याची भाजी बघा. भाजीचा मान असतो तिथं. मग ती हरभऱ्याची भाजी आता ती करायला लागली. हरभऱ्याची भाजी करूस मी बाकीचं आवरलं. चपात्या ह्या बांधून न्यासाठी केले त्या बघा. कारण जेवण तिथं हे माझ्या एका झाडाला मिरची लागल्या बघा. ताज्या ताज्या मिरची भाजीत घालून भाजी कर म्हटलं. भाजी करायला लागली तर आमच्या नंदबाईला त्यांची गडबड चालली. कारण त्या आवरून आले त्या पण देवाला जायसाठी. कारण आमच्यात वर्षाला ह्या देवीला जायला लागतं, मायका देवीला. कारण ते आमचं तिथं घेऊन जायचं असतं देवापाशी. म्हणून ती घेऊन जायला लागतं. आणि मायका देवीचं लय मोठं महत्त्व आहे. त्यामुळं हे आमच्या जायलाच लागतं. वर्षातनं एकदा तर जायला लागतं. कायम आम्ही कायम जत्रेच्या वेळेसच जातो. जत्रेलाच मान असतो त्याचा. तर हे बघा नैवेद्य बांधायला लागल्या. ह्या दुधवळीचा नैवेद्य आहे बघा सगळा, म्हणजे नदीवरचा. भाजी भाकरी, पुन्हा मग कापण्या, कानावलं, मोदक, दही भाताचा नैवेद्य आणि खायासाठी पुन्हा जेवण बांधायचं चाललं आहे. आणि हे देवीचा नैवेद्यासाठी बघा. दुसऱ्या दिवशी मायका देवीला हे नैवेद्य करायचं असतं. त्याचं ही साहित्य बघा. पुरणपोळी करायची असते त्यासाठी डाळ, तांदूळ, पीठ, पुन्हा मग चटणी, मीठ, मसाला सगळा बांधून एक जाग घेतला आहे. कारण देवीचा नैवेद्य तिथं गेल्यावरच करायचा असतो आणि दुधवळीचा हेतून न्यायचा असतो. तर माझा भातचा बघा गाडी घेऊन आला. त्याच्या गाडीतनंच निघाले ते सगळे. तर आता तो येऊन बस थांबलाय बाहेर. कारण आता जायची गडबडच चालली आहे. कारण तो लवकरच चला निघायचं म्हणला. कारण लवकर निघाले की तिथं लवकर पोचतो आणि लवकर पोचलं की सगळं साहित्य व्यवस्थित मिळते. तर ह्या माझ्या जाऊबाई आता जातो म्हणून आले, त्या निघाले ते बघा सगळे. आता त्यांचं चाललं आहे आवरायचं. तर हे आमचा अक्षय पण निघाला आहे. तर अक्षय आता सगळ्याशी नमस्कार करतोय देवाला निघाला आहे म्हणून बघा. तर आता ह्यांचं चाललं आहे बघा नारळ फोडायचं. कारण नारळ फोडायचं आहे. नारळ फोडून आता जायचं तयारी सगळी झाल्या. वर पिशव्या बांधल्या. तर वर आमचा सागर पिशव्या बांधायसाठी वर चढला आहे बघा. आणि आता इकडे नारळ फोडून झालाय. आता ह्यांची गडबड चालली आहे गाडीत बसायची. तर ह्या बघा ह्या 5 जणी निघाल्या त्या. ह्या 5 जणी आणि 4 जेंट्स आहेत ते हेच निघाले. तर ह्या मोठ्या जाऊबाई, दीर माझा, आम्ही त्यासनी घालवायला बाहेर आलो या. कारण आता ती निघाली ती म्हणून आम्ही बाहेरच थांबलो या. ही आमच्या घरातली बघा सगळे थांबले ते बाहेरून. रस्त्याने याचं चालूच आहे. कारण आज 7:30 वाजले त्या. तरी माणसांची याचं चालू आहे. तर ह्यांची गडबड चालली आहे. तर आता ही निघाले ते. जाताना जर गाडीत बसले ते मागं पुढं जागा नसल्यामुळे सरायला येते. हा माझा मुलगा, ते शेजारचा माझा हा भाऊ माझा बघा. ते निघाले ते सगळे. आणि आता निघाले ते मायका देवीच्या दर्शनासाठी आणि यात्रेसाठी निघाले ते. तर मायका देवीच्या नावानं चांग भलं करून आता गाडी चालू करायला लागले. तर आम्ही बाय बाय करून आलो. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला?